सातबाऱ्यावर जे लोकांची नावं आली यांना वाचा फोडण्यासाठी जेवढे तुमच्या माध्यमातून जसं अण्णा हजारेंनी जे की आंदोलन केलं त्या आंदोलनाची क्रांती सगळ्या देशाने नंतर सगळ्या जगानं बघितली अशा प्रकारचं आंदोलनाचा एक पवित्रा घेण्याचं सुद्धा काम जांभी ग्रामस्थ करणार आहे. त्याच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. जर कलेक्टर साहेबांनी किंवा शासन पातळीवर ह्याची योग्य दखल घेतली नाही तर सर्व ग्रामस्थ त्यांच्या जनावरसह म्हणजे घरामध्ये कुटुंबामध्ये असणारी सर्व जनावरं त्यांची सर्व माणसं बायका मुलांसह सर्वांसह या ठिकाणी एक मोठं उपोषण करण्याचा आणि आंदोलन करण्याचा एक मार्ग आम्ही अवलंबला आहे. परंतु ती वेळ न येऊ देता हे आता पुढे इलेक्शन आलेलं आहे. जर शासनाला याची कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे आहोत असं दाखवायचं असेल तर खऱ्या शेतकऱ्याच्या बाजूने जर न्यायनिवाडा तुम्हाला करायचा असेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या जेव्हा आपण राजकारण किंवा जी सत्ता भोगतोय त्यांना जर विसरणार नसाल तर कृपा करून सर्व राजकीय नेत्यांनी आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरती दखल घेऊन चर्चा करून कुठेतरी शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करा. खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला न्याय तुम्ही दिला तर शेतकऱ्याची खरेच तुम्ही कैवार यावं असं आम्ही समजू आणि तुमच्यासाठी हे शेतकरी नेहमी जिथे हाक मारेल तिथे उभे राहतात. परंतु जर आमच्यावर अन्याय झाला तर इथून म्हणून शासनाच्या कुठल्याही व्यक्तीवरती किंवा जे पुढे आहेत यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा माणसांचा विश्वास राहणार नाही आणि विश्वास गमावला जाईल. अशा प्रकारे जर शेतकरी नष्ट झाला भ्रष्ट झाला तर हे शेतकऱ्यांनी खरी न्याय मागायची कोणाकडं हा मोठा प्रश्न पडला आहे. परंतु ह्या न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि आपल्या राज्याचे जे महसूल मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री आपल्या सातारा जिल्ह्याचे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब या सर्वांना आमची एक विनंती आहे की आपण तातडीने याच्यावरती कुठेतरी उपाययोजना काढून किंवा काहीतरी चर्चा करून ह्याच्यावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आणि जर तुम्ही सर्वांनी हा प्रयत्न केला तर ही शेतकरी कायमस्वरूपी तुमचे ऋणी राहतील. नुसतेच ऋणी राहणार नाही तर सदैव तुम्हाला देवासारखं तुमच्यावर देव एखाद्या संकटाला धावून येतो अशा प्रकारचं विश्वास पात्र करून तुमची सदैव आठवण ठेवतील आणि त्यांना खरा न्याय मिळाल्याचा आनंद होईल